राज्य सरकारकडून विधिमंडळामध्ये जनसुरक्षा विधेयक मांडलं जाणार आहे। तत्पूर्वी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज विधिमंडळामध्ये समितीचा अहवाल सादर करणार आहे। दोन्ही सभागृहांच्या समितींचं इतिवृत्त सभागृहात मांडलं जाईल। त्यामुळे विरोधक या सगळ्या संदर्भात आता नेमकी काय भूमिका घेणार आहेत याकडे सर्वांचंच लक्ष आहे। आज मी विधेयक सभागृहात मांडणार आहे। समितीने ज्या शिफारसी केल्या आहे त्या शिफारसीसह आणि दुरुस्तीसह हे विधेयक मांडलं जाणार आहे आणि त्यामुळं त्या समितीने सर्व संमती केलेली आहे। विरोधी पक्षाच्या 15 सदस्यांनी त्यांना संमती दिली आहे। नक्सलाइट मूव्हमेंटला साथ देणाऱ्या संघटना, डावी कडवी विचारसरणी असलेल्या संघटना आणि जे महाराष्ट्राला देशाला येणाऱ्या पुढच्या पिढीला बर्बाद करण्याकरता तयार झालेल्या संघटनांना जेरबंद करण्याकरता जनसुरक्षा विधेयक आलेला आहे आणि 35 सदस्यांनी एकमताने शिफारस या ठिकाणी केलेली आहे। त्यामुळे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये जसं कर्नाटकमध्ये आणि इतर राज्यामध्ये जनसुरक्षा विधेयक आलेलं आहे, यापेक्षाही चांगलं विधेयक आम्ही आणलेला आहे, कायदा आणलेला आहे। एकमताने हा कायदा मंजूर होईल अशी मला अपेक्षा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।